आने वाला प्रभु यीशु मसीह की अधिकारिक नाम में सब पवित्र को मसीह देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु की बड़ी दया है कि प्रभु ने और एक दिन और अवसर हमारे जीवन में बनाकर आणि देवाची खूप मोठी दया आहे की अजून एक दिवस आणि अजून एक वेळ प्रभूने आपल्याकरता बनवून दिली। प्रभु आज भी हमसे बात करता है आणि प्रभू आजही आपल्याशी बोलतो है ना। प्रभु बात करता है तो हम भी बात करना चाहिए ना। आणि प्रभू जर आपल्याशी बोलतो तर आपण पण बोलायला पाहिजे ना। थोड़े पहले प्रभु का दास ने बोला आप सुनता है तो उसका एक्शन होना चाहिए। आणि थोड्या वेळापूर्वी प्रभूच्या दासाने म्हटलं तुम्ही जर काही ऐकता तर त्याच्यावर काही प्रतिक्रिया राहायला पाहिजे। हम लोग कैसे हमारे में आपण कसे माहिती का बच्चे लोग वो मतलब नकली मोबाइल लेता है आणि लहान मुलांचा तो प्लास्टिकचा मोबाईल असतो ना उसपे वो खुद नंबर करता है आणि त्याच्यामध्ये असं बटन दाबतो आणि डायल करतो। उसके बाद हेलो खाना खाया कि नहीं सो जा गया हाँ ठीक है ओके 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 ऐसा बोल के खत्म कर देते। आणि मग लहान मुलं काय की ते फोटोच्या मोबाईल मध्ये असं नंबर लावता आणि फोटो समोरच्याशी जसं बोलत आहे असं दाखवतात। कुछ उधर से कुछ रिप्लाई आया आणि समोरून काय उत्तर आलं का या इधर से कुछ आवाज कहीं गया आणि इथला आवाज दुसरीकडे कुठे गेला का। ऐसा कई लोगों का आज जीवन में प्रभु के साथ का संबंध में हमारे इधर से उधर भी नहीं जाता उधर से इधर भी नहीं जाता। आणि पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये प्रभू सोबतचे संबंध असेच आहे त्यांच्याकडून प्रभूकडे काही जात नाही आणि प्रभूकडून त्यांच्याकडे पण काही येत नाही। आज भी प्रभु मेरे से बात किया है कि आजही प्रभु माझ्याशी बोलला आहे का। मसीह जीवन हमेशा प्रभु के साथ का सच्चा संबंध में रहने वाले जीवन है आणि ख्रिस्ती जीवन नेहमी प्रभु सोबत एक खरं संबंधामध्ये राहणारं जीवन आहे। ये ऐसा नहीं है कि कुछ स्टोर करके रहेगा उस सामर्थ्य में हम चलते रहेगा आणि असं नाहीये की काही आपण ते जमा करून ठेवलं आणि त्या सामर्थ्यामध्ये आपण चालत राहू। आपने देखा होगा ना जो इलेक्ट्रिसिटी का जो गाड़ी जो ट्रेन चलता है आणि रेल्वे जी इलेक्ट्रिसिटीवर चालते वो कुछ हमारा चार्ज इकट्ठा करके चलाता है या हमारा ऊपर चलता है। आणि मग रेल्वेला चालण्याकरता कुठली बॅटरी नाही लावलेली राहत की ती चार्ज आहे आणि त्या बॅटरीच्या सामर्थ्यामध्ये ती गाडी चालते। तर रेल्वे गाडी चालण्याकरता तिला कंटिन्यू इलेक्ट्रिक सप्लाय दिला जातो त्याच वेळेला ती चालते। हमेशा मसीह जीवन ऐसा है आणि ख्रिस्ती जीवन पण तसं आहे कंटिन्यू सप्लाई है आणि निरंतर त्याला सप्लाय राहिला पाहिजे। वो सप्लाई नहीं रहेगा तो गाड़ी आगे नहीं जाएगी आणि तो सप्लाय जर राहणार नाही तर मग गाडी पुढे जाणार नाही। मसीह जीवन में हमेशा प्रभु के साथ इसका नाता जोड़ करके वो सप्लाई में चलते रहने वाला जीवन। ख्रिस्ती जीवनामध्ये नेहमी प्रभू सोबत संबंध जोडून त्या सप्लाय मध्ये सामर्थ्यामध्ये चालणारं जीवन आहे। रोज रोज हमें ये अनुभव आना जरूरी बात है आणि दररोज हा अनुभव राहणं गरजेचं आहे। आज मैं एक खास बात मैं आपको बताना चाहता हूँ आणि आज एक खास गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो है ना। उसके आधार में हम पढ़ेंगे दानियल की किताब 5 अध्याय उसका 27 वचन। दानियल 5 अध्याय 27 वचन। शकेल अर्थात तू मानो तराजू में तोला गया और हल्का पाया गया है। मतलब हमारा परमेश्वर हमें और हमारा कामों को तोलता है आणि आपला परमेश्वर आपल्याला आणि आपल्या कामाला तो मोजतो। बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे। कई बार लोग ये बात को नहीं समझता प्रभु हमें और हमारे बातों को कार्यों को तोलता है। पुष्कळ वेळा आपल्याला ही गोष्ट समजत नाही की प्रभु आपल्याला आणि आपण करणारे जे काम आहे ते मोजतो है ना। मानो आज अगर हमें ये बात का समझ रह करके जीवन नहीं बिताएगा तो उस दिन बहुत बड़ा धोखा हो जाएगा। आणि आज आपण ह्या गोष्टीची समज ठेवून जर जीवन जगलो नाही तर मग येणाऱ्या दिवसामध्ये फसला जाऊ। यहाँ पर बेलशस्सर राजा ने परमेश्वर को जिस प्रकार महिमा देना चाहिए महिमा नहीं दिया। आणि या ठिकाणी बेलशस्सर राजाने देवाला ज्या प्रकारे गौरव द्यायला पाहिजे त्या प्रकारे गौरव नाही दिला। उन्होंने क्या किया आपको मालूम? आणि त्याने काय केलं माहिती आहे? उनका 5 अध्याय का 1-2 वचन। आणि दानियल 5 अध्याय 1 आणि 2 वचन। बेलशस्सर नामक राजा ने अपने 1000 प्रधानों के लिए बड़ा भोज किया और उन हजारों लोगों के सामने दाख मधु किया। अभी देखिए अरे बात राजा ऐसा किया इतना में कोई बड़ा गलती नहीं। आणि राजाने अशा प्रकारे केलं याच्यामध्ये काही मोठी चूक नाहीये। लेकिन गलती क्या किया आणि चूक काय केली? तुमका 3रा वचन। तो जो सोने के पात्र यरूशलेम में परमेश्वर के भवन के मंदिर में से निकाले गए वे लाए गए और राजा अपने प्रधानों रानियों और रखियों समेत देखा मतलब परमेश्वर की भवन की पवित्र बर्तनों को उन लोगों ने क्या किया? अशुद्ध किया। आणि परमेश्वराच्या भवनामध्ये राहणारे जे पवित्र भांडे आहेत
त्या लोकांनी काय केलं, त्याला अपवित्र केलं. भाइयों, हमारे जीवन में हम लोग करने वाला हर एक काम उसमें प्रभु का इच्छा का खिलाफ कोई बात आ गया तो स्वर्ग कभी छोड़ेगा नहीं. आणि आपण करणारं प्रत्येक काम प्रभु स्वर्गाच्या इच्छेच्या विरुद्ध कुठली गोष्ट आली तर आपल्याला ते सोडणार नाही. अभी ये काम यहाँ पर उन्होंने किया, तुरंत क्या हुआ? आणि हे काम त्यांनी केलं, लगेच काय झालं? उसका 5 वचन. त्याचं 5 वचन. कि उसी घड़ी मनुष्य के हाथ किसी उपकई लिया, निकलकर दीवार के सामने राज मंदिर के दीवार के चूने पर लिखने लगी. देखा, अभी ये बात होते ही राजा देखा एक हात आया और वो दीवार पर कुछ लिख रहा है. आणि मग हे गोष्ट होत असताना राजाने पाहिलं एक हात आला आणि भिंतीवर काही लिहित आहे. वो लोग बहुत खुशी मनाता था आणि ते लोक खूप आनंद करत होते. खुशी भी और मनाता है अगर गलत रीति में है तो उसमें प्रभु का सजा है. आणि जर आपण आनंद करतो आणि चुकीच्या पद्धतीने जर करत आहे तर त्याच्यामध्ये प्रभूची शिक्षा आहे. ये देखते ही राजा का उसका 6 वचन पढ़ना. त्याचं 6 वचन वाचा. उसे देखकर राजा भयभीत हो गया और वह मन ही मन घबरा गया और उसकी कमर के जोड़ ढीले पड़ गए और कांपते कांपते उसके घुटने एक दूसरे से टकराने लगे. बोलने का मतलब इतना एक भयानक रीति में वो कांप उठाया, डर गया. आणि एवढ्या भयंकर रीतीने तो घाबरला. और वो अभी क्या लिखा उसको समझ में नहीं आता. आणि ते आता काय लिहिलं त्याला नाही लक्षात येते. इसलिए हमारा कल्दी हमारा देश की सारे विद्वानों को सबको बुलाया. आणि मग त्याच्यातल्या सर्व जे ज्ञानी लोक आहेत त्यांना बोलवलं. मतलब उनको बोला उसका 7 वचन का आखिरी भाग. आणि 7 वचनाचा शेवटला भाग. जो पंडित पास आए तब राजा उनसे कहने लगा, जो कोई वह लिखा हुआ पढ़कर उसका अर्थ मुझे समझाए, उसे बैंगनी रंग का वस्त्र और उसे गले में सोने की कंठमाला पहनाई जाएगी और मेरे राज्य में तीसरा वही प्रभुता करेगा. देखा, भले बड़े बड़े स्थान देने के लिए भले अभी कैसे ये जो गहरा हुआ अनुभव से बाहर हो जाओ, अभी राजा का एकमात्र लक्ष्य. आणि कसंही करून या घाबरलेल्या अवस्थेतून मी पार व्हावं असं राजाचा एक मात्र उद्देश आहे. परंतु हम देखते हैं कि उन लोग कोई भी नहीं बोल पाया. आणि आपण पाहतो की त्यांच्यापैकी कोणी त्याचा अर्थ सांगू नाही शकलं. है ना. इस अवस्था में राजा कंप्लीटली घबरा गया. आणि या अवस्थेमध्ये राजा एकदम घाबरला. तब मला राजा का माँ उस जगह पर आया था. आणि मग त्या ठिकाणी राजाची आई आलेली होती. और उन्होंने क्या बोला? आणि तिने काय म्हटलं? उसका माना 11 वचन. त्याचं 11 वचन. तेरे राज्य में दानियल नामक एक पुरुष है, उसमें पवित्र ईश्वरों की आत्मा रहती है और उस राजा के दिनों में उसमें प्रकाश, प्रवीणता और ईश्वरों की तुल्य बुद्धि पाई गई. हे राजा, तेरा पिता जो राजा था उसने उसको सब ज्योतिषियों, तंत्रियों, कसदियों और अन्य भावी बताने वालों का प्रधान ठहराया था. देखिए, अभी वहां पर उनकी कहने से अभी दानियल को वहां पर बुलाया. आणि तिच्या म्हणण्यानुसार दानियलला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं. मला और दानियल को भी राजा क्या ऑफर देता है? आणि त्या ठिकाणी दानियलला सुद्धा राजा काय ऑफर देत आहे? 16 वचन. त्याचं 16 वचन. परंतु मैंने तेरे विषय में सुना है कि दानियल भेद खोल सकता और संदेह दूर कर सकता है. इसलिए अब यदि तू उस लिखे हुए को पढ़ सके और उसका अर्थ भी मुझे समझा सके तो तुझे बैंगनी रंग का वस्त्र और तेरे गले में सोने की कंठमाला पहनाई जाएगी और राज्य में तीसरा तू ही प्रभुता करेगा. देखा, वो मतलब जो उनकी देश की ज्ञानियों के लिए दिया वो ऑफर अभी दानियल को भी दे रहे. आणि त्याच्या देशामध्ये राहणारे जे ज्ञानी लोक आहेत त्यांना दिलेलं जे काही ऑफर आहे तीच ऑफर आता दानियलला पण देत आहे. दानियल ये बात सुनकर खुशी हुआ. आणि दानियल हे ऐकून तो आनंदी झाला का? नहीं, उसका उत्तर देखो. आणि दानियलचं उत्तर पुढे बघा. दानियल ने राजा से कहा, अपने दान अपने ही पास रख और जो बदला तू देना चाहता है वह दूसरे को दे. वह लिखी हुई बात मैं राजा को पढ़ सुनाऊंगा और उसका अर्थ भी तुझे समझाऊंगा. अभी यहाँ पर दानियल ने वो देखा, दानियल को आत्मा है वो समझ गया क्या है. आणि दानियल मध्ये देवाचा आत्मा आहे आणि त्याला समजलं की ते काय आहे. लेकिन दानियल एक चेतावनी उसको देता है. आणि दानियल एक चेतावनी त्याला देत आहे. क्या देता मालूम है? आणि ती चेतावनी काय माहिती का? बेलशस्सर का जीवन में उसका पिताजी के जीवन में आया हुआ अनुभव के बारे में उनको मालूम था.
आणि त्याचे वडील बेलशस्सर यांच्या जीवनामध्ये आलेला जो अनुभव आहे दानिएलला माहित होतं, इसलिए उसका 22-23 वचन आणि त्याचं 22 आणि 23 वचन तो भी वाचा. है बेलशस्सर, तू जो उसका पुत्र है और यह सब कुछ जानता था, तो भी तेरा मन नम्र न हुआ. पहली बात, तेरा मन नम्र नहीं हुआ. आणि पहिली गोष्ट, तुझं मन नम्र झालं नाही. बहुत भयंकर बात है. आणि प्रियानो, खूप भयंकर गोष्ट आहे. हमें ये दुनिया की यात्रा में कुछ भी मिले, लेकिन हम कभी भी अहंकारी या गर्वित नहीं बने. आणि या जीवन प्रवासामध्ये आपल्याला काही जरी भेटलं तरी आपण अहंकारी व्हायचं नाही. मानो अभी दानियल बोलता है, तुझे तेरा पिताजी के जीवन में आया हुआ ये इंसिडेंट पूरा मालूम था, आणि तुझ्या वडिलांच्या जीवनामध्ये आलेली ही घटना सगळी तुला माहित होती, और उस परमेश्वर के सामने तुम नम्र नहीं बना. आणि त्या देवासमोर तू नम्र झाला नाही. उसका 23 वचन पढ़ना. आणि त्याचं 23 वचन वाचा. वरन तूने स्वर्ग के प्रभु के विरुद्ध सिर उठाकर उसके भवन के पात्र मंगवाकर अपने सामने रखवा लिए. देखा, तुम उस स्वर्ग की परमेश्वर की विरुद्ध में तूने अपना सिर उठाया. आणि स्वर्गीय परमेश्वराच्या विरुद्धामध्ये तो आपलं मान उंच केली. और वो परमेश्वर कौन है? आणि तो परमेश्वर कोण आहे? और अपने प्रधानों, रानियों, रखीलियों समेत उनमें दाख मधु पिया. और चांदी, सोने, पीतल, लोहे, काठ और पत्थर के देवता जो न देखते न सुनते न कुछ जानते हैं, उनकी तो स्तुति की. परंतु परमेश्वर जिसके हाथ में तेरा प्राण है, जिसका हाथ में तेरा प्राण है, और जिसके वश में तेरा सब चलना फिरना है, उसका सम्मान तूने नहीं किया. वो भयंकर एक बात है. आणि खूप भयंकर ही गोष्ट आहे. हमारे जीवन में हमारा ये जिंदगी प्रभु के हाथ में है. आणि आपलं हे जे आयुष्य आहे ते प्रभूच्या हातात आहे. हम जो श्वास ले रहे हैं ना, आपण जो श्वास घेत आहोत, प्रभु हमको श्वास दे रहा है, इसलिए ले रहा है. आणि प्रभू आपल्याला श्वास देत आहे म्हणून आपण घेत आहोत. जैसे हम खाना खा रहे हैं ना, आणि जसं आपण जेवण करत आहे ना, खाना खाने के लिए खाना कौन दे रहा? आणि आपल्याला जेवण करण्याकरता जेवण कोण देत आहे? प्रभु दे रहे हैं ना. प्रभू देत आहे ना. वैसा ये श्वास भी प्रभु हमारे नजरों में उड़ेल रहा है. आणि त्याचप्रमाणे हा श्वास सुद्धा प्रभू आपल्या नाकपुड्यामध्ये देत आहे. हमें प्रभु का सच्चा पहचान में आगे बढ़ना कितना गहरी बात है. प्रभूच्या खऱ्या ज्ञानामध्ये पुढे वाढणं किती अद्भुत गोष्ट आहे. हमसे कुछ नहीं होता. हम कितना भी कड़ा रहेगा तो सिर्फ एक श्वास है. आणि आपण कितीही सामर्थ्याने उभं राहिलं तर फक्त एक श्वास आहोत. है ना. ये श्वास अगर बंद हो गया तो खत्म कहानी. आणि हा श्वास जर बंद झाला तर मग आपण आपली कहाणी संपली. योग का किताब उसका 12 अध्याय का 10 वचन में कहता है. योग 12 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये, उसके हाथों में एक एक जीवधारी का प्राण, एक एक जीवधारी का प्राण, और एक एक देहधारी मनुष्य का आत्मा भी रहता है. देखा, बोलने का अर्थ क्या है कि मतलब प्रभु के हाथ में हमारा जीवन का श्वास है. आणि प्रभूच्या हातामध्ये आपल्या जीवनाचा श्वास आहे. है ना. हमें ये दुनिया में जीते वक्त हर कदम में, हर बात में हमें प्रभु का सहायता चाहिए. आणि हे जीवन जगत असताना पावले आपल्याला प्रभूचं सहाय्याची गरज आहे. आज दुनिया के लोग प्रभु को नहीं जानता. आज जगाचे लोक प्रभूला नाही ओळखत, इसलिए वो प्रभु को महिमा नहीं दे पाते. आणि म्हणून ते प्रभूला गौरव नाही देऊ शकत. लेकिन प्रभु को जानने वाले लोग प्रभु को महिमा देना चाहिए. आणि जे प्रभूला ओळखतात त्यांनी प्रभूला गौरव द्यायला पाहिजे. क्योंकि भजन संगीता 31 उसका 15 वचन में, आणि स्तोत्र 21 त्याच्या 15 वचनामध्ये, तेरे हाथ, मेरा दिन तेरे हाथ में है. देखा, मेरा दिन, मेरा समय तेरा हाथ में है. आणि माझी वेळ तुझ्या हातामध्ये आहे. ये जानकारी बहुत श्रेष्ठ है. आणि ही माहिती जी आहे ती खूपच श्रेष्ठ आहे. मतलब हम प्रभु की दृष्टि में, प्रभु की नजर में हमें कितना नम्र होना चाहिए. आणि प्रभूच्या दृष्टीमध्ये आपण किती नम्र राहायला पाहिजे. ये प्रभु ने जो बोला ना, जीवन का मार्ग और विनाश का मार्ग, आणि जीवनाचा मार्ग आणि नाशाचा मार्ग जो प्रभूने सांगितला. मत्ती 7 का 13-14, आणि मत्ती 7 अध्याय 13 आणि 14 वचन. तो इसमें ये जो जीवन का मार्ग में हम कैसे जा सकता, आणि जीवनाच्या मार्गामध्ये आपण कसं जाऊ शकतो है. वो व्यक्ति उस जीवन का मार्ग में आगे चलना है तो उसको प्रवेश होना है तो क्या बनना पड़ेगा. आणि एका व्यक्तीला जीवनाच्या मार्गामध्ये प्रवेश जर करायचा तर त्याला काय व्हावं लागेल? नम्र बनना पड़ेगा. त्याला नम्र व्हावं लागेल. दीन होना पड़ेगा. त्याला दीन व्हावं लागेल. मतलब अपने आप को ज्यादा झुकना पड़ेगा. आणि आपल्या स्वतःला जास्त नम्र करावं लागेल. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे ना. परंतु घमंडी लोग एकदम नम्र होने के लिए तैयार नहीं. आणि जे गर्विष्ठ आहे ते नम्र व्हायला तयार नाही. इसलिए वो लोग विशाल मार्ग को चुन लेते. आणि म्हणून ते लोक विशाल मार्गाची निवड करतात. ये जो नम्रता का मार्ग, ये
पाने वाला बहुत कम है आणि नम्रतेचा मार्ग प्राप्त करणारे खूप कमी आहे और उसमें प्रवेश करने के बाद में भी वो मार्ग विशाल नहीं होता आणि त्याच्यामध्ये प्रवेश केल्यानंतरही तो मार्ग मोठा होत नाही वो आगे भी नम्र है मतलब सकरा है आणि तो पुढे सुद्धा संकुचित आहे बोलने का मतलब सांगायचं तात्पर्य वो मार्ग में बहुत कांटा है मतलब शेर है मतलब बहुत प्रकार का तकलीफ भरा वो मार्ग है आणि तो जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये खूप काटे आहे आणि त्या रस्त्यावर खूप जंगली प्राणी आहे म्हणजे काय की तो खूप त्रासाचा मार्ग आहे मतलब लड़ाई करते बिना आगे बढ़ ही नहीं सकता आणि युद्ध न करता पुढे जाऊ शकत नाही तो एक बात है एक गोष्ट आहे जैसा इस वजन संगीत का 4 वचन में लिखा ना आणि स्तोत्र 23 त्याच्या 4 वचनामध्ये दिले मैं घोर अंधकार की भरी तराई से होकर चलूं तो भी हानि से न डरूंगा क्योंकि तू मेरे साथ रहता है। बात ये है मतलब हमारे जीवन में हम इस सकरा मार्ग में चलने के समय में प्रतिकूल बहुत है और जो प्रतिकूल से हम नहीं डरेंगे वो मृत्यू की तराई है अभी भी हम नहीं डरेंगे क्योंकि प्रभु हमारे साथ है आणि या मरणाच्या मार्गामधून जात असताना सुद्धा आम्ही घाबरणार नाही कारण प्रभू आमच्या सोबत आहे बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे अभी दानिएल हमारे बेलशस्सर को कहता है आणि या ठिकाणी दानिएल बेलशस्सर राजाला असं म्हणत आहे वापस उसका 21 से 23 वापस पढ़ना आणि पुन्हा एकदा दानिएल 5 अध्याय 21 ते 23 वचन वाचा वह मनुष्य में से निकाला गया और उसका मन पशुओं का सा और उसका निवास जंगली गधों के बीच हो गया। वह बैलों के समान घास चरता और उसका शरीर आकाश की ओर से भीगा करता था जब तक कि उसने जान न लिया कि परम प्रधान परमेश्वर मनुष्य के राज्य में प्रभुता करता है और जिसे चाहता है उसको वह उस पर अधिकार ठहराता है। तो भी है बेलशस्सर तू जो उसका पुत्र है और यह सब कुछ जानता था ये सब कुछ तू जानता था तो भी तेरा मन नम्र न हुआ। देखा मतलब उसका पिता मतलब नेबूकदनेस्सर के राजा का जीवन में जो बात हुआ वो बात ये बेटा जानता था अभी भी उसने प्रभु के दृष्टि में नम्र नहीं बना आणि त्याचे वडील बेलशस्सर यांच्या जीवनामध्ये जे काय झालं होतं हे त्यांचा पुत्र बेलशस्सर जो आहे त्याला सर्व माहित होतं तरी सुद्धा तो नम्र झाला नाही। प्रियो हमारे जीवन में मतलब प्रभु में आने के बाद में हमें दिन प्रतिदिन का जीवन में हमें नम्र करते जाना जो प्रभु का एक सच्चा ज्ञान प्राप्त करता है वो और भी नम्र बनते जाना यही हमारा प्रभु का ज्ञान का पहचान है। आणि मग जो कोणी प्रभूचं ज्ञान प्राप्त करतो तो स्वतःला अधिक जास्त नम्र करत राहतो आणि नम्रपणा हेच आहे की जे प्रभू एका व्यक्तीला प्रभूचं ज्ञान किती मिळालं मतलब नेबूकदनेस्सर के जीवन में वो घमंड किया आणि नेबूकदनेस्सरने आपल्या जीवनामध्ये गर्व केला वो प्रशंसा का बात मतलब करने के लिए मुंह खोलने आया आणि प्रशंसेची गोष्ट बोलण्याकरता त्याने आपलं तोंड उघडलं। तुम्हाला उसका 4 अध्याय है उसका 30 से 33 वचन आणि 4 आहेत 30 ते 33 वचन। बड़ा बेबीलोन नहीं है जिसे महीने अपने बल और सामर्थ से राज निवास होने को अपने प्रताप की बढ़ाई के लिए बसाया है। यह वचन राजा के मुंह से निकलने भी न पाया था। देखा निकलने भी नहीं पाया था। ये आकाशवाणी हुई हे राजा नबूकदनेस्सर तेरे विषय में यह आज्ञा निकली है राज्य तेरे हाथ से निकल गया। ओ देखा मतलब उसी समय में मतलब उसको संदेश मिल गया आणि त्याच वेळेला त्याला परमेश्वराचा निरोप मिळाला। मतलब प्रियो हमेशा ये बात को जानना है हमें कुछ भी बात या स्थान मिलता है तो प्रभु की ओर से मिलता है आणि कारण आपल्याला जे काय मिळतं ते सर्व काही प्रभू पासून मिळतं इसलिए प्रभु को सम्मान करना हमारा कर्तव्य आणि म्हणूनच प्रभूचा सन्मान करणं आपलं कर्तव्य है ना अगर हम नहीं करेगा तो आणि जर आपण करणार नाही तर नुकसान है आणि मग आपलं नुकसान आहे। अभी नेबूकदनेस्सर का जीवन में उनको 7 साल मतलब जंगल में घास खाना पड़ा सबको मालूम है क्योंकि चरित्र में लिखा है आणि नेबूकदनेस्सरला आपल्या जीवनामध्ये 7 वर्ष जंगलामध्ये घास खावा लागला
हे सर्वांना ठाऊक आहे. अभी ये बात जाना हुआ बेलशस्सर अपने आप नम्रावर नहीं रही. आणि ही गोष्ट जाणणाऱ्या बेलशस्सरने आपल्या स्वतःला नम्र दिन नाही केलं. वचन में जब नीति वचन हिंदी ने का पहला वचन कहता है, नीतिसूत्र 29 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये असं म्हटलंय, जो बार-बार डांटे जाने पर भी हट करता है वो अचानक नष्ट हो जाएगा. देखा वो अचानक नष्ट हो जाएगा और उसका कोई भी उपाय काम न आएगा. कोई भी उपाय काम नहीं आएगा. आणि वारंवार एखाद्या व्यक्तीला वाग्दंड झाला असतानाही जर तो आपलं मन बदलणार नाही तर मग अचानक त्याचा चुरणा होईल. प्रियो, नेबूकदनेस्सर का जीवन में आया हुआ बात अच्छी तरह मालूम होने पर भी बेलशस्सर अपने आप को नम्र ना करने के कारण बोलता है कि तुझे नम्र करना चाहिए था, इसलिए अभी तेरे लिए अभी बेचने का मार्ग नहीं. आणि नबुकदनेस्सरच्या जीवनामध्ये झालेल्या सर्व गोष्टी त्याचा पुत्र बेलशस्सर राजा याला माहित असताना सुद्धा त्याने आपल्या स्वतःला नम्र केलं नाही. म्हणूनच या ठिकाणी दानिएल असं म्हणतो की तू आपल्या स्वतःला नम्र करायला पाहिजे होतं, कारण तुझ्या वडिलांच्या जीवनामध्ये काय झालं हे तुला माहित होतं. और बेलशस्सर के जीवन में क्या हुआ? आणि अजून बेलशस्सरच्या जीवनामध्ये काय झालं? दानिएल ने उसका अर्थ बताया. आणि दानिएलने त्या शब्दाचा अर्थ त्याला समजून सांगितला. बेलशस्सर ने बोला वो कोई तोहफा उसने लिया नहीं. आणि बेलशस्सरने त्याला ऑफर केलेलं कुठलं पारितोषिक त्याने घेतलं नाही. लेकिन बेलशस्सर का क्या हुआ? आणि बेलशस्सरचं काय झालं? उसी 5 अध्याय का 30 वचन. आणि 5 अध्याय त्याचं 30 वचन. उसी रात कलदियों का राजा बेलशस्सर हाँ. मार डाला गया. हाँ, देखा उसी रात को उस बंद हो गया. आणि त्याच रात्री त्याला मारावं लागलं. इतना भयंकर बात है. किती भयंकर गोष्ट आहे. है ना? मैंने उसको अभी मन करने का तक अवसर नहीं मिला. आणि आता त्याला पश्चाताप करण्याची सुद्धा संधी नाही मिळाली. मसीह जीवन बहुत ध्यान से चलने वाले जीवन है. आणि ख्रिस्ती जीवन खूप लक्ष देऊन चालणारं जीवन आहे. प्रभु हमारे जीवन को तोलता है. आणि प्रभू आपलं जीवन मोजून पाहतो. प्रभु का राजू में काटा बराबर है. आणि प्रभूच्या तराजू मध्ये जो मापन दंड आहे तो एकदम बरोबर आहे. अब मन में आज आप जो भी दुकान में जाएगा वो दुकान का राजू बराबर नहीं. आणि तुम्ही आज कुठल्याही दुकानामध्ये गेल्यानंतर तिथं असणारा जो वजन काटा आहे तो बरोबर नाहीये. आज आप ध्यान रहे, ये जो काटा में आप लोगों ने ध्यान दिया होगा, एक काटा के पीछे एक सुराग रहता. आणि जो वजन काटा आहे त्याच्या पाठ वजन के अंदर हाँ वजन क्या सॉरी वजन. आणि जे वजन काट्यामध्ये जे वजन टाकलं जातं त्या वजनाच्या खाली एक असं होल असतं. वो भरा होना चाहिए. आणि ते भरलेलं असलं पाहिजे. परंतु जो भरा नहीं है आणि जे भरलेलं नाहीये तो वो कम से कम मतलब 50 से 80 ग्राम तक रहता है. आणि जे भरलेलं नसतं ते 50 ते 80 ग्राम कमी असतं. मतलब अगर आप 1 किलो चीनी लेगा आणि याचा अर्थ 1 किलो जर तुम्ही साखर घेतली तर आपको 920 ग्राम ही मिलेगा. आणि तुम्हाला 920 ग्रॅमच भेटेल. मतलब बहुत भयंकर बात है. 909 मतलब ग्रामों में मतलब देखेगा तो 70 ग्राम आपको कम मिलेगा. आणि ग्राम मध्ये बघितलं तर 70 ग्राम तुम्हाला ते कमी भेटेल. हर एक मतलब वॉल्यूम में आपको इतना कम मिलता. आणि प्रत्येक वजन काट्यामध्ये तुम्हाला तेवढं कमी भेटतं. लेकिन उनके पास 2 ऐसा वजन का ये रहता. आणि त्यांच्याकडे 2 ते वजन राहतात. ओरिजिनल भी रहता है. आणि जे बरोबर आहे ते सुद्धा राहतं. ओरिजिनल कब रहता, कब यूज करता मालूम है. आणि म्हणजे खरं वजन आहे ते केव्हा वापरतात माहिती का? उनको मालूम है पड़ोसी दुकान में चेक करने में आया है, उस टाइम पर डुप्लीकेट निकाल करके अंदर रहेगा और ओरिजिनल लगाएगा. आणि मग ज्या वेळेला त्यांना समजतो शेजारच्या दुकानामध्ये चेकिंग करणारे चेकर आलेला आहे त्यावेळेला ते जे डुप्लिकेट आहे ते लपून ठेवतात आणि जे खरं आहे ते बाहेर काढतात. हाँ, नहीं तो फाइन देंगे. नाहीतर मग त्याला फाईन बसेल. हमको ये मालूम क्योंकि हम लोग वो सेल किया है. आणि आम्हाला हे माहिती आहे कारण आम्ही खूप सेल केलेलं आहे. वहाँ पर भी ओरिजिनल और डुप्लीकेट रहता. आणि त्या ठिकाणी सुद्धा खरं आणि खोटं राहतं. आर्मी में तक ओरिजिनल और डुप्लीकेट रहता. आणि आर्मी मध्ये सुद्धा खरं आणि खोटं राहतं. तो बोलने का अर्थ क्या है, जहाँ पर भी देखा तो गपना ही गपना. आणि जिथे कुठं आपण पाहू तिथं सगळं काय खोटंच खोटं. परंतु प्रभु का तराजू में आणि प्रभूच्या मापदंडामध्ये और प्रभु का वो जो वजन जो देखने में आणि प्रभूच्या त्या वजनामध्ये कभी भी फर्क नहीं आएगा. नीति वजन 16 अध्याय का 11 वजन में शुरुआत में बताता है. आणि नीतिसूत्र 16 अध्याय 11 वचनाच्या सुरुवातीला म्हटलेलं आहे. सच्चा तराजू पलटे का यहोवा की ओर से होते हैं. हाँ, मतलब यहाँ पर सच्चा तराजू सत्य तराजू और पलटे पलटे बोलते हैं. ओके,
पलटे और प्रभु का पास का उसमें राजू भी सच्चे है और पलटे भी सच्चे. आणि मग प्रभूचं जे काय वजन आहे आणि वजन काटा आहे ते दोन्ही पण बरोबर आहे. बोलने का अर्थ बोल प्रभु हमें बराबर तोलता है. आणि प्रभू आपल्याला बरोबर मोजतो. हमारे जीवन में मतलब प्रभु का आंगे हर एक बातों के ऊपर रहता है. आणि प्रभूचे डोळे प्रत्येक गोष्टीवर राहतात. है ना. हमें गति आएगा तो तुरंत प्रभु को मान पड़ता. आणि काही कमतरता आली तर प्रभूला लगेच समजतं. नीति वचन 15 अध्याय उसका 3रा नीति सूत्र 15 अध्याय 3 वचन. यहोवा के आगे सालों में लगी रहती है. हाँ. वह बुरे भले दोनों को देखती रहती है. देखा वो बुरे भले दोनों को देखती रहती है. आणि प्रभूची इतना अद्भुत बात है. प्रभूची दृष्टी संबंध पृथ्वीवर राहते. चांगलं आणि वाईट दोघांना ती पाहते. प्रभु का जब नीति वचन में 5 अध्याय उसका 21 वचन. नीति सूत्र 5 अध्याय त्याचं 21 वचन. क्योंकि मनुष्य के मार्ग यहोवा की दृष्टि से छिपे नहीं है. मनुष्य का मार्ग यहोवा का दृष्टि से छिपे नहीं. और वह उसके सब मार्गों पर ध्यान करता है. एक्चुअली वो ध्यान करता है वहां पर भी तोलता है ऐसा रहती. आणि मग मनुष्याचे मार्ग परमेश्वरासमोर लपलेले नाही आणि परमेश्वर त्या सर्व मार्गांना मोजतो. हम लोग कोई भी हमारा कार्य के लिए जब जाता है आणि कुठल्या कामासाठी ज्या वेळेला आपण जातो हमारा यात्रा का उद्देश्य को प्रभु परखता है. आणि आपला जो प्रवास आहे त्याचा उद्देश प्रभू पारखतो. का नीति वचन उसका 16 अध्याय का 2रा वचन. नीति सूत्र 16 अध्याय 2 वचन. मनुष्य का सारा चाल-चलन अपनी दृष्टि में पवित्र ठहरता है. अपनी दृष्टि में पवित्र ठहरता है. परंतु यहोवा मन को तोलता है. यहोवा मन को तोलता. मतलब हमारे जीवन की यात्रा में हम हर एक बातों में मतलब कहाँ तक मन की सच्चाई से कार्य करता वो बात को स्वर्ग देखता. आणि आपण आपल्या जीवन प्रवासामध्ये कुठपर्यंत हृदयाच्या सत्यतेने कार्य करतो हे प्रभू पडताळत राहतो. आज के दिन में कितने लोग प्रभु मेरा मन की उन विचारों को भी देखता और तोलता इस बात को समझ करके कार्य किया. आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा प्रभू माझं मन आणि माझं काम पारखतो हे समजून काम केलं. आपको मालूम है एक दिन में 24 घंटे के अंदर 30,000 से 70,000 तक मन में मतलब विचार होता. आणि 24 तासामध्ये 30,000 70,000 मनामध्ये विचार येतात. ऐसे बोलने वाला बात है. आणि शास्त्र सांगणारी गोष्ट आहे. 30,000 से 70,000 तक बातें मन में विचार होते रहते. आणि 30,000 70,000 मनामध्ये विचार येत राहतात. और उसमें अधिकतर विचार नेगेटिव होता. आणि त्याच्यापैकी जास्तीत जास्त विचार हे नकारात्मक राहतात. जब भयंकर बात है. केवढी भयंकर गोष्ट आहे. हम प्रभु के लोग मतलब हमको मालूम है एक दिन हमारा विचारों का भी न्याय होगा. आणि आपण प्रभूचे लोक आपल्याला माहिती आहे की एक दिवस आपल्या विचारांचा सुद्धा न्याय होईल. प्रभु के लोग आत्मा में भरकर जीवन नहीं बिताएगा तो ये सिर्फ विचार का आपने कुछ नहीं किया विचार में आया हुआ बात भी. अभी आप देखो ना 30,000 से 70,000 तक विचार आता है. इसमें ज्यादा से ज्यादा नेगेटिव विचार आ रहा है. उस विचार का ही प्रभु न्याय करेगा तो क्या होगा. आणि एका दिवसामध्ये 30,000 ते 70,000 विचार येतात आणि जास्तीत जास्त ते नकारात्मक राहतात. आणि प्रभूने जर त्याचा न्याय जर केला तर मग आपली अवस्था कशी राहील. अभी देखो अभी दानियल क्या सोच रहा था अभी प्रभु का और उसको मालूम. आणि आता दानियल काय विचार करत होता ते प्रभूला आणि त्याला माहित. मैं विचार का ही बात बोल रहा है. आणि मी फक्त विचारांचीच गोष्ट म्हणत आहे. मैंने ऐसा दानियल छोटा इसलिए उसको बोला. आणि दानियल लहान आहे म्हणून त्याचं नाव घेतलं. तो अभी आप जो अभी बड़े लोगों के अंदर और भी तेज चलता है. आणि जे मोठे लोक त्यांच्या मनामध्ये अधिक जास्त राहतात. अब देखो प्रियो हमारा इसलिए है ना मतलब दूसरा कुरिन्थी 10 अध्याय का 5 वचन में जो हम पढ़ता है. दुसरे कोरिन्थीकरांचं पत्र त्याचा 10 अध्याय आणि त्याच्या 5 वचनामध्ये आपण असं वाचतो. इसलिए हम कल्पनाओं का और हर एक उनकी बात का जो परमेश्वर की पहचान के विरोध में उठती है खंडन करते हैं और हर एक भावना को कैद करके मसीह का आज्ञाकारी बना देते हैं. हाँ देखा मतलब वहां पर मतलब विचार हमारे मन में होने वाला विचार आणि आपल्या मनामध्ये उठणारे विचार. पहला कुरिन्थी 4 का 5 पढ़ रहा. पहिले कोरिन्थीकरांचं पत्र 4 अध्याय त्याचं 5 वचन वाचा. इसलिए जब तक प्रभु न आए समय से पहले किसी बात का न्याय न करो. वही अंधकार की छिपी बातें ज्योति में दिखाएगा और मनों के अभिप्राय को प्रकट करेगा. तब परमेश्वर की ओर से हर एक की प्रशंसा होगी.
मतलब यहाँ पर भी जो बोला हुआ बात में मन की विचार, वो विचार शब्द आना चाहिए, लेकिन आया नहीं वो मतलब विचार को भी प्रभु न्याय करेगा आणि आपल्या विचारांचा सुद्धा प्रभू न्याय करेल. मतलब हमारा अनेक मार्ग की हमारा विचार वो गुप्त है आणि आपल्या मार्गाचे जे विचार आहे ते गुप्त आहे. मैंने एक बार आपको बताया था कि 2 प्रभु के दास लोग एक आंटी के घर में आया आणि 2 प्रभूचे दास लोक एक आंटीच्या घरी आले. वो आंटी बहुत अमीर आंटी है आणि ती जी आंटी ते खूप श्रीमंत आहे, विश्वासी आंटी है आणि त्या विश्वासू आहे. और ये उसमें एक प्रभु के दास नया था आणि त्याच्यापैकी एक प्रभूचा दास नवीन होता. तो अभी आंटी ने उनको बहुत खुशी से स्वीकारा आणि आंटीने खूप आनंदाने त्यांचं स्वागत केलं और उनको बोला कि मैं अभी तुम्हारे लिए कॉफी बना करना. आणि तुमच्याकरता मी आता कॉफी बनवून आणते. तभी वो कॉफी बनाने के लिए किचन में गया आणि ती कॉफी बनवण्याकरता किचन मध्ये गेली. तभी ये एक जो नया व्यक्ति को पुराना वाला समझा रहा है, आणि एक नवीन व्यक्तीला तो जुना जो आहे तो समजून सांगत आहे. अगर तू आंधी का थोड़ा बड़ाई मार देगा ना, वो उसका दिल तेरे लिए खुल जाएगा और तेरा पॉकेट आज भर जाएगा. आणि मग तू त्या आंटीची थोडीशी जर प्रशंसा केली ना तर मग त्यांचं मन उघडेल आणि तुझे खिसे भरले जातील. क्योंकि ये ना आंटी बहुत कंजूसी है आणि आंटी जी ती खूप कंजूस आहे और कभी किसी को कुछ देता ही नहीं. आणि ते कधी कोणाला काही देत नाही. और उसका अगर बड़ाई मार देगा आणि जर तिची प्रशंसा केली तर वो जरूर आपको देगा. आणि निश्चित ती देईल. उसके बाद में मानव जब आंटी कॉफी लेकर आया आणि मग ज्या वेळेला आंटी कॉफी घेऊन आल्या और उनको माला देने दिया तो कि वो नया व्यक्ति आंटी का तारीफ करने लगा. आणि मग कॉफी दिल्यानंतर मग तो नवीन जो व्यक्ती आहे तो आंटीची प्रशंसा करू लागला. तो आंटी बोला, आणि त्यावेळेला आंटी त्याला म्हटल्या, नहीं बेटे, जो मैं उधर कॉफी बनाने के लिए गया ना, उस टाइम में जो तुम लोगों ने अब आपस में बोला ना, वो बात तो मुझे बोलो, वो सुन करके मेरे को आनंद होगा. आणि त्या आंटी म्हटलं की नाही मी तिथे कॉफी बनवण्याकरता ज्या वेळेला गेले त्यावेळेला तुम्ही जे काय आपसामध्ये बोलले ना ते तुम्ही बोला, ते ऐकून मला आनंद होईल. क्योंकि किचन में भी उनका बात हो तो देखने सुनने लायक अरेंजमेंट है. आणि किचन मध्ये सुद्धा हॉल मध्ये जे काय बोललं ते ऐकण्याची सुविधा केलेली आहे. हाँ, तो इन्होंने क्या सोचा, आंटी को हमारा भाषण कुछ भी मालूम नहीं. आणि मग यांनी विचार केला की आम्ही जे काय बोलतोय ते आंटीला काही माहित नाही. परंतु उन लोग कॉफी भी पी नहीं पाया आणि ते कॉफी पण नाही पिऊ शकले, तसेच निघून गेले. क्योंकि कैसे बोलेगा. आणि कसं काय बोलतील. प्रियो, अभी ये एक छोटा सा एक एग्जाम्पल है आणि एक छोटंसं उदाहरण आहे. ऐसा है तो हम प्रभु की उपस्थिति में कैसा खड़ा हो पाएगा प्रियो. आणि असं जर आहे तर प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण कसं उभं राहू शकू. हमारे जीवन में हम लोग मतलब मीटिंग में आता है, किस भावना से आता है, किस विचार लेकर आता है, वजन सुनने के समय में हम उस पर भी क्या क्या विचार करता है. और वो विचार अगर नेगेटिव रहेगा तो प्रभु हमारा वो विचारों को परख करके न्याय करेगा तो हमारा क्या होगा. आणि मग आपण मीटिंग मध्ये येतो, कुठल्या विचाराने कुठल्या कल्पनेने येतो, आणि मग ते वचन आपल्याकडे आल्यानंतर त्यावेळेला त्या वचना संबंधाने आपण कशा प्रकारे विचार करतो हे जर प्रभूने पारखलं तर मग आपली अवस्था कशा प्रकारे राहील. जब नीति वचन 17 अध्याय मतलब उसका 16 अध्याय का 17 वचन, नीति सूत्र 16 अध्याय 17 वचन. बुराई से हटना सीधे लोगों के लिए राजमार्ग है. जो अपनी चाल चलन की चौकसी करता वह अपने प्राण की भी रक्षा करता है. देखा, अपनी चाल चलन की अपना जो मार्ग की चौकसी करना वो प्राण का रक्षा करता. आणि मग जो आपल्या वर्तणुकीचं पडताळणी करतो तो आपल्या जीवाचं रक्षण करतो. एक सच्चा भक्त कौन है. आणि एक खरा भक्त कोण आहे. निरंतर प्रभु का भय मानने वाला, निरंतर प्रभूचं भय धरणारा. आज हम निरंतर प्रभु का भय मानता है कि नहीं. आणि आज आपण निरंतर प्रभूचं भय धरतो का. अगर हम निरंतर प्रभु का भय नहीं मानेगा तो हमारी धोखा है. आणि निरंतर प्रभूचं भय नाही धरणार तर मग आपल्याकरता फसगत आहे. क्योंकि मतलब आप आज ये संदेश सुनने के बाद में घर जाकर के जरूर परखना. आणि आज तुम्ही हा संदेश ऐकल्यानंतर घरी गेल्यानंतर निश्चितच पारखा. क्योंकि हमने किया हुआ बात नहीं, हमने सिर्फ विचार में लाया हुआ बातों को एक दिन न्याय होने वाला है. आणि आपण करणाऱ्या गोष्टी नाही तर आपण फक्त
मनामध्ये केलेले जे विचार आहे त्याचा सुद्धा एक दिवस न्याय होणार आहे। मैं सच में प्रभु का भय मान करके हर जगह पर हर स्थान में कार्य किया है। आणि खरोखर प्रभूचं भय धरून प्रत्येक ठिकाणी मी कार्य केलं आहे का? प्रभु मेरे साथ रहता है आणि प्रभू माझ्या सोबत राहतो। मेरा कोई भी काम प्रभु से छिपा हुआ नहीं आणि माझं कुठलंही काम प्रभू पासून लपलेलं नाही। जो सब पाप करने का मौका या अवसर आया कभी भी जोसेफ का दिल में कुछ भी ऐसा गलत भावना नहीं उठा। आणि योसेफाच्या जीवनामध्ये पाप करण्याची त्याला संधी आली तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये चुकीचे विचार उठले नाही। सबको मालूम जब उत्पत्ति 8 अध्याय है उसका 7 से 10 वचन आणि उत्पत्ति 39 अध्याय 7 ते 10 वचन। ऐसा हुआ कि उसके स्वामी की पत्नी ने यूसुफ की ओर आंखें लगाई और कहा मेरे साथ सो, पर उसने अस्वीकार करते हुए अपनी स्वामी की पत्नी से कहा सुन, जो कुछ इस घर में है मेरे हाथ में है उसे मेरे स्वामी कुछ नहीं जानता, और उसने अपना सब कुछ मेरे हाथ में सौंप दिया है। इस घर में मुझसे बड़ा कोई नहीं, और उसने तुझे छोड़ जो उसकी पत्नी है मुझसे कुछ नहीं रख छोड़ा। इसलिए भला मैं ऐसी बड़ी दुष्टता करके परमेश्वर का अपराधी क्यों बनूं? देखा मानो जो पोतीफर की पत्नी ने वहां पर प्रभु को नहीं देखा आणि पोतीफरच्या बायकोने त्या ठिकाणी प्रभूला नाही पाहिलं, लेकिन जोसेफ को वो अनुभव है आणि योसेफाला तो अनुभव आहे। उसका तीसरा वचन पढ़ा, त्याचं तिसरं वचन वाचा। स्वामी ने देखा कि यहोवा उसके संग रहता है। देखा जोसेफ का स्वामी या पोतीफर ने जोसेफ के साथ प्रभु को देखा, लेकिन पोतीफर का पत्नी ने जोसेफ के साथ प्रभु को नहीं देखा। आणि पोतीफरने योसेफा सोबत प्रभू आहे हे पाहिलं, पण त्याच्या बायकोने योसेफा सोबत प्रभू हे नाही पाहिलं। कितना अद्भुत बात है ना। एवढी अद्भुत गोष्ट आहे। और जोसेफ को मालूम था प्रभु मेरे साथ है, आणि योसेफाला माहित होतं प्रभू माझ्या सोबत आहे। इधर बैठा हुआ हम हर एक को उधार पाया हुआ सबको मालूम है प्रभु मेरे साथ है। आणि या ठिकाणी तारण प्राप्त झालेला प्रत्येकाला माहिती आहे की प्रभू माझ्या सोबत आहे। प्रिय प्रभु हमारे साथ है तो प्रभु को दुख देने वाला कोई भी कार्य करने का हिम्मत एक भक्त नहीं देगा। आणि प्रभू जर आपल्या सोबत आहे तो प्रभूला दुःख देणारा कुठलंही कार्य एक भक्त करणार नाही। आज हमारा विश्वास का जीवन कैसा है? आज आपलं विश्वासाचं जीवन कसं आहे? नीति वचन 24 अध्याय का 12 वचन में 3 सवाल है। आणि नीती सूत्र 24 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये 3 प्रश्न आहे। यदि तू कहे कि देख मैं इसको जानता न था, देखा अगर तू कहे मैं बात को जानता नहीं था, तो क्या मन का जांचने वाला इसे नहीं समझता? देखा आप ये बात को मतलब हम हर एक पवित्र लोग ये बात को जानना है कि अरे मेरे को ये समझ नहीं था, तो प्रभु का वचन बोलता है मन को जांचने वाला परमेश्वर नहीं समझता। आणि आपण कितीही म्हटलं की नाही हे मला माहिती नव्हतं, मला हे नाही समजलं, तरी सुद्धा मन पारखणारा परमेश्वर ही गोष्ट नाही समजू शकत का? क्या उत्तर है? नहीं क्या उत्तर है? समझता है। इसका मतलब हमारे जीवन में अभी देखिए अभी हम प्रभु का वचन सुन रहे हैं आणि आता आपण देवाचं वचन ऐकत आहोत। ये वचन सुनने के समय में सुनाने वाला परमेश्वर मुझे ये वचन क्यों सुना रहा है? आणि हे वचन ऐकत असताना सांगणारा परमेश्वर हे वचन मला का सांगत आहे? है ना, अपने जीवन को परखने के लिए। आपण आपलं जीवन पारखण्याकरता। अब ये वचन क्या है? कारण हे वचन काय आहे? दर्पण है। कारण आरसा आहे तो। है ना, हमारे जीवन में ये बात में किस रीति में जाना और उसको मैंने कैसे अमल किया वो बात को परखने के लिए। आणि हे वचन मी माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारे जाणलं आणि कशा प्रकारे त्याचं आत्मसात केलं याच्यावर ते निर्भर आहे। अभी हमको मालूम है हम प्रभु में आने के बाद में हमारा विचार कैसे होना चाहिए। आणि आपल्याला माहिती आहे आपण प्रभू मध्ये आल्यानंतर आपले विचार कसे राहायला पाहिजे। है ना, उसको उधर ही रुक करके वापस पढ़ना है फिलिपियों 4:8। आणि फिलिप्पियराचं पत्र 4 अध्याय त्याचं 8 वचन। और जो इसलिए हे भाइयों, हाँ जो बातें सत्य है, हाँ और जो बातें आदरणीय है, हाँ और जो बातें उचित है, हाँ और जो बातें पवित्र है, हाँ और जो बातें सुहावनी है, हाँ और जो बातें मन भावनी है, हाँ अर्थात जो भी सद्गुण और प्रशंसा की बातें हैं, हाँ उन पर ध्यान लगाया करो। देखा हमारा ध्यान या हमारा चिंता हमारा सोच क्या होना चाहिए आणि आपले विचार काय राहायला पाहिजे। बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे। है ना, हमारा जीवन में कब हमारा सोच बदल जाएगा कुछ बोल नहीं सकता। आणि आपल्या जीवनामध्ये आपले विचार केव्हा बदलतील आपण नाही सांगू शकत। और जो प्रभु के लोगों को
सोचने का विषय तक दिया हुआ है। आणि प्रभूच्या लोकांना विचार करण्याचा विषय सुद्धा दिला आहे। वहाँ पर 8 बात लिखा है आणि त्या ठिकाणी 8 गोष्टी लिहिल्या आहेत। वो 8 बात अगर आप थोड़ा ध्यान से अगर ध्यान करेगा तो मैं आपको बताना चाहता हूँ, अपने जीवन में इतनी मनुष्य में सामर्थ्य पाने के लिए और कुछ भी जरूरत नहीं। आणि त्या 8 गोष्टी जर आपण व्यवस्थित मनन केल्या तर मग आपल्या आंतरिक मनुष्यामध्ये सामर्थ्य प्राप्त करण्याकरता काहीच कठीण नाही। इसलिए अभी यहाँ भक्ति भजन में हर बात वो मेरे को मालूम नहीं था, प्रभु इस रीति में मेरा मन का विचार को भी जानता है करके। आणि त्याच्यातली पहिली गोष्ट आहे की मी आपण असं नाही म्हणू शकत की प्रभू माझं मन जाणतो। प्रियो हमारा परमेश्वर, इसलिए मला शास्त्री फरीसियों का मन अच्छा नहीं था आणि शास्त्री आणि फरीसी यांचं मन चांगलं नव्हतं। इसलिए प्रभु बार बार एक कपटी बोला आणि म्हणून प्रभूने वारंवार त्यांना हे कपटी असं म्हटलं। कितना भयंकर बात है ना, किती भयंकर गोष्ट आहे। हम लोग कई बातों में हम प्रभु को कैसे जानना चाहिए, ना जान करके कार्य करेगा तो प्रियो प्रभु का दिन में कोई प्रशंसा नहीं होगा। आणि प्रभूला न जाणता आपण जर काम केलं तर प्रभूच्या दिवसामध्ये आपली कुठलीही प्रशंसा होणार नाही। हमारे प्रभु का एक सच्चा ज्ञान देखना आणि आपल्या प्रभूचं खरं ज्ञान ठेवा। है ना, मत्ती 7 अध्याय का 21 से 23 तक के वचनों में भी, आणि मत्ती 7 अध्याय 21 ते 23 वचनामध्ये जो हे प्रभु कहता है, उनमें से हर एक स्वर्गीय राज्य में प्रवेश न करेगा, परंतु वही जो मेरे स्वर्गीय पिता की इच्छा पर चलता है। उस दिन बहुत से लोग मुझसे कहेंगे, हे प्रभु क्या हमने तेरे नाम से भविष्यवाणी नहीं की, और तेरे नाम से दुष्टात्माओं को नहीं निकाला, और तेरे नाम से बहुत से आश्चर्य कर्म नहीं किए? तब मैं उनसे खुलकर कह दूंगा, मैंने तुमको कभी नहीं जाना, हे कुकर्म करने वालों। देखा उन लोगों ने जो भी काम किया, कैसा काम किया, आणि त्या लोकांनी काही पण जे काम केलं ते कसं केलं, कुकर्म करने वाले, आणि ते कुकर्म करणारे होते। मतलब उन्होंने मन से अच्छा भावना से कार्य नहीं किया था, आणि त्यांनी आपल्या मनाने चांगल्या विचाराने काम नाही केलं। उनका हर एक काम का लक्ष्य क्या था, आणि त्यांच्या प्रत्येक कामाचा एक उद्देश काय होता, एक धन कमाना आणि पैसे कमवणं और नाम कमाना, आणि नाव कमवणं, अपनी कुल की बढ़ाई, आणि आपल्या स्वतःची खुशारकी मिरवणं। उसके लिए वो भागते रहा, आणि त्याच्याकरता तो पळत राहिला। प्रभु का महिमा उनका लक्ष्य नहीं था, आणि देवाचा गौरव त्याचा उद्देश नव्हता। तेरा भयंकर बात है, आणि किती भयंकर गोष्ट आहे। मैं आपको बताना चाहता हूँ, आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, ये सारा फराडी उपदेश मतलब स्वर्गराज में जाने वाले लोगों का मतलब योग्यता का बात है, उसमें कंक्लूजन करने के टाइम पर पहले प्रभु ने 2 मार्ग बताया, फिर प्रभु ने मतलब 2 पेड़ बताया, और तीसरा प्रभु ने 2 उपदेष्टा बताया, और 14 प्रभु ने 2 मनुष्य का बारे में बुद्धिमान और मूर्ख, 4 दृष्टांत के साथ प्रभु ने मतलब पहाड़ी उपदेश का कंक्लूजन हमें समझाने के लिए बताया। आणि मग डोंगरावरचं जे प्रवचन आहे ते स्वर्गाच्या राज्यामध्ये जे प्रवेश करणारे त्यांची योग्यता ते आपल्याला सांगतं। आणि त्याचा संपूर्ण अनुमान सांगण्याकरता प्रभूने 4 प्रकारचे दृष्टांत देऊन आपल्याला ते समजून सांगितलं। ते म्हणजे 2 झाड दाखवले, 2 मनुष्य दाखवले, आणि 2 मार्ग दाखवले, आणि 2 वेगवेगळ्या प्रकारचे उद्देश दाखवले। मतलब आप लोग मत्ती 7 अध्याय का मतलब 13 से 27 तक पढ़ने के टाइम पर मिलता है, आणि मत्ती त्याचा 7 अध्याय त्याचं 13 ते 27 पर्यंत आपल्याला मिळतं। मतलब 12 वचन तक हमारे लिए उपदेश है, आणि 12 वचनापर्यंत आपल्या करता उद्देश आहे। कंक्लूजन में प्रभु ये 4 दृष्टांत दिए, आणि त्याच्या अनुमानामध्ये प्रभूने हे 4 दृष्टांत दिले। ये हमें अच्छी तरह जानना चाहिए, आणि हे चांगल्या प्रकारे आपण जाणायला पाहिजे, है ना। अभी यहाँ पर भी इसलिए प्रभु मानव भक्तों को पूछ रहा है, आणि या ठिकाणी सुद्धा प्रभू भक्ताला विचारत आहे। वापस पढ़ना मतलब उसका मतलब 12 वचन, मतलब 24 का 12 वचन। नीति सूत्र 24 अध्याय 12 वचन पुन्हा एकदा वाचा। यदि तू कहे कि मैं इसको जानता न था, तो क्या मन का जांचने वाला इसे नहीं समझता? देखा, मन को जांचने या तोलने वाला, वहां पर भी है तोलने वाला, मतलब मन को तोलने वाला ये नहीं जानता, आणि मन मोजणारा त्याला हे कळत नाही का? बहुत अद्भुत बात है, आणि खूप अद्भुत गोष्ट आहे। प्रभु के तराजू में कमी पाया जाएगा तो क्या होगा? आणि प्रभूच्या तराजूमध्ये जर आपण कमी भरलो तर काय होईल? बेलशस्सर को तोला तो क्या हुआ? आणि बेलशस्सरला मोजलं त्यावेळेला काय झालं? कमी पाया गया, आणि त्याच्यामध्ये कमतरता आढळली। हमें भी प्रभु जब तोलता है, आणि आपल्याला सुद्धा प्रभू ज्या वेळेला मोजतो कमी पाएगा तो, आणि कमी जर मिळालं तर नुकसान है, आणि केवढं
मोठं नुकसान आहे. और आगे प्रभु पूछता है, आणि पुढे प्रभु विचारतो, क्या तेरे प्राणों का रक्षक इसे नहीं जानता? देखा, तेरा प्राणों का रक्षक वो नहीं जानता. आणि जो तुझा जीवाचं रक्षण करताय तो त्याला हे ठाऊक नाही का? ना प्रियो, रोज हमें प्राण का उद्धार में बढ़ना है. आणि दररोज आपण आपल्या जीवाच्या तारणामध्ये वाढायचंय. मैं कल जब आशीष को वो अपना उद्धार का बारे में समझा रहा था, आणि काल आशिषला ज्या वेळेला तारणा संबंधाने सांगत होतो, वो थोड़ा घबरा गया. आणि तो थोडा घाबरला उसको समझ में नहीं आया, आणि त्याला नाही समजलं. क्योंकि उद्धार का ऐसा 3 मालक अवस्था है. आणि तारणाच्या अशा 3 अवस्था आहे. हम उद्धार पाया, आपलं तारण झालं, उद्धार पाते रहता, आपलं तारण होत और उद्धार राहतं, पाएगा. आणि एक दिवस आपलं तारण होईल. हाँ, तो मतलब हम क्षमा पाया, आणि आपल्याला पापांची क्षमा मिळाली, और रोज हम क्षमा पाते रहता, आणि दररोज आपण क्षमा प्राप्त करत और एक राहतो. दिन मतलब उस पाप का सानिध्य से हम लोग निकाला जाएगा. आणि एक दिवस पापाच्या सानिध्यामधून आपल्याला काढण्यात येईल. बहुत गहरी बात. आणि खूप गहन गोष्ट आहे. पवित्र किया गया, पवित्र केलं गेलो, पवित्र होते रहता, आणि आपण पवित्र होत राहतो, और उस पवित्रता में हम सिद्धता में पहुंचे. आणि त्या पवित्रीकरणामध्ये आपण परिपूर्ण होऊ. मानो वो बोलता है कि हम यीशु मसीह के जैसा बन ही नहीं सकता. आणि तो म्हणतो आपण येशू ख्रिस्ताप्रमाणे होऊ शकत नाही. देखो मानो कितना मानो वजन में अनजान है. आणि वचनामध्ये किती अजाण आहे. मैं उनको वजन से फिर उनको समझाया, आणि मग वचनाच्या द्वारे त्यांना समजून सांगितलं. तभी भी उनको विश्वास करने के लिए नहीं हो रहा था. आणि तरी सुद्धा त्याला विश्वास करायला शक्य होत नव्हतं. मानो क्या है कि उसी रीति में वजन के साथ का नाता नहीं. आणि त्यांचे वचनासोबत तशा प्रकारचे संबंध नाही. तब मैं प्रभु को धन्यवाद दिया. आणि मी प्रभूला खूप धन्यवाद दिला. प्रभु ने नासिक मंडली के पवित्र लोगों को कितना अच्छा समझ दिया है. आणि नाशिकच्या पवित्र मंडळीला प्रभूने केवढी चांगली समज दिली फिर आहे. हमें मिला हुआ ये हमारा स्वर्गीय ज्ञान एक हल्की बात नहीं, आणि आपल्याला मिळालं ना जे स्वर्गीय ज्ञान एक साधारण गोष्ट नाही. लेकिन इस ज्ञान के योग्य हमें जीवन बिताना चाहिए. आणि या ज्ञानास योग्य असं जीवन आपण जगलं पाहिजे. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट तो आहे. अभी आगे पढ़ना है. आता पुढे वाचा. और क्या वह हरेक मनुष्य के काम को हाँ फल उसे न देगा? हाँ, मतलब तीसरा सवाल वो है, आणि तिसरा प्रश्न तो आहे. मतलब हरेक को उसका काम के अनुसार उसे फल देगा. हाँ फल देगा. आणि प्रत्येकाला त्याच्या कामाच्या अनुसार तो प्रतिफल देईल. प्रियो, आज 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 के दिन में हमने क्या क्या प्रतिफल पाने लायक काम किया. आणि आजच्या दिवसामध्ये काय काय प्रतिफळ प्राप्त करण्या योग्य असं काम केलं. क्योंकि जब रोमियो दूसरा अध्याय का 6 से 8 तक का वचन में, आणि रोम त्याचा 2रा अध्याय 6 ते 8 वचनामध्ये वो हरेक को उसके कामों के अनुसार बदला देगा. हरेक को उसका काम के अनुसार बदला देगा. जो सुकर्म में स्थिर रहकर महिमा हाँ, और आदर हाँ। और अमरता की खोज में है. खोज में अभी आप देखो, यहाँ पर हम हरेक काम करने के टाइम पर हमारा खोज क्या होना चाहिए? आणि प्रत्येक काम करण्याच्या पाठीमागे आपला उद्देश काय राहिला पाहिजे? सिर्फ प्रभु में, आणि फक्त प्रभूचा गौरव. प्रभु का महिमा. आणि प्रभूचा गौरव. मेरा जीवन की इन बातों से, इन चर्चाओं से, इन समाचार सुनाने से, इस व्यवहार से मेरा प्रभु को महिमा मिलना चाहिए. आणि मी करणाऱ्या प्रत्येक कामाच्या द्वारे आणि मी बोलणाऱ्या प्रत्येक शब्दाच्या द्वारे प्रभूचा गौरव व्हायला पाहिजे. आज हमारा, क्योंकि यही बात हमारे दिल पे है कि नहीं, वो स्वर्ग देखता आणि हीच गोष्ट आपल्या हृदयामध्ये आहे का नाही, स्वर्ग पाहतो. और प्रभु का भय मानने वाले व्यक्ति का हमेशा इच्छा प्रभु का महिमा है. आणि प्रभूचं जे भय बाळगतात त्यांच्या मनाची नेहमी इच्छा देवाचा गौरव आहे. और आगे उन्हें वह अनंत जीवन देगा. हाँ। पर जो विवादी है और सत्य को नहीं मानते वरन अधर्म को मानते हैं, हाँ। उन पर क्रोध और कोप पड़ेगा. देखो बहुत बड़ी बात है प्रिय. हम लोग आज जो भी कार्य कर रहा है इसका प्रतिफल हमें मिलने जा रहा है. आणि आज आपण जे काही काम करत आहे याचं प्रतिफळ आपल्याला भेटायला जाणार मैं आहे. किस बात को मानो कैसा प्रतिफल पाने की तैयारी कर रहा है, आणि कुठल्या प्रकारचं प्रतिफळ प्राप्त करण्याची मी तयारी करत आहे. क्योंकि उस दिन प्रभु उस धर्म की खाता में उसको तोलेगा. आणि प्रभू त्या दिवशी त्या धर्म काट्यामध्ये त्याला मोजेल. उस समय में मेरा अवस्था क्या रहेगा? आणि त्यावेळेला माझी अवस्था काय राहील? मतलब प्रभु से कोई भी बात मैं छिपा नहीं सकता. आणि प्रभूपासून कुठलीही गोष्ट मी लपू शकत नाही. हमारा सही अवस्था, ओरिजिनल अवस्था स्वर्ग क्लियर देखता है. आणि आपली जी खरीखुरी अवस्था आहे ते स्वर्ग स्पष्ट स्पष्ट पाहतो. कई बार हमको लगता है कि बाहर से हम बहुत भक्ति का जैसा कार्य करेगा, आणि आपल्याला बाहेरून आपण खूप भक्त आहोत असं काम करू, परंतु दिल से नहीं.
आणि संपूर्ण अंतःकरणाने नाही। अब ये अंत समय का एक चिन्ह है आणि हे शेवटल्या काळाचं चिन्ह आहे। मेरा भक्ति का वेश धारण करेगा आणि ते भक्तीचं वेश धारण करतील उसका शक्ति को त्याग देगा। आणि त्याच्या सामर्थ्याला नाकार जब 90 वचन संगीता उसका 8 वचन आणि स्तोत्र 90 त्याचं 8 वचन। तूने हमारे अधर्म के कामों को अपने सम्मुख और हमारे छिपे हुए पापों को अपने मुख की चौकी में रखा है। देखा क्या बात है, हमने जाना भी नहीं आणि आपल्याला माहितही नाही, हमने सोचा भी नहीं, आपण विचारही नाही केला, परंतु हमारा उन गलतियों को प्रभु सामने देखा है। आणि प्रभूने आपल्या त्या चुका आपल्या डोळ्यासमोर ठेवल्या आहे। हम शायद गलती किया उस समय में हमको याद आया, भाव में भूल भी गया होगा आणि आपण चूक केली त्यावेळेला आपल्याला आठवलं आणि नंतर आपण विसरलो पण असेल। परंतु प्रियो प्रभु के सामने वो पड़ा है आणि प्रियो प्रभू समोर ते पडलेला आहे। जब उसका वचन संहिता 44 का 21 आणि स्तोत्र 44 त्याचं 21 वचन। तो क्या परमेश्वर इसका विचार न करता, क्योंकि वह तो मन की गुप्त बातों को जानता है। देखा, मन की गुप्त बातों को जानता है आणि आपल्या मनाच्या गुप्त गोष्टी तो जाणतो। सच में प्रियो, हम लोग प्रभु में जीवन बिताने का अर्थ कितना गहरा है, आणि प्रभू मध्ये जीवन जगण्याचा अर्थ किती गहन आहे। हमारे प्रभु हमारे जीवन में क्या चाहता है ये जानना जरूरी बात आणि है। आपल्या जीवनाच्या द्वारे प्रभूची काय इच्छा आहे हे आपण जाणलं पाहिजे। आज अभी हमारा मन को परखने वाला प्रभु का दृष्टि में मेरा मन कैसा है, आणि आपलं मन पारखणाऱ्या प्रभूच्या दृष्टीमध्ये आपलं मन कसं आहे। यिर्मयाह उसका 16 अध्याय उसका 17 वचन का आखिरी बी भाग। आणि यिर्मयाह 16 अध्याय 17 वचनाचा शेवटला भाग। न वह मेरी दृष्टि से छिपा नहीं है, हाँ। न उनका अधर्म मेरी आंखों से गुप्त है। बोलने का मतलब हम प्रभु में आने के बाद में प्रभु ने किया, मनुष्य ने किया हुआ हर एक बात पूरा चाचरण मेरी आंखों के सामने प्रकट है। देखा, आपण आपल्या जीवनामध्ये करणारा प्रत्येक गोष्ट प्रभूच्या दृष्टीमध्ये प्रगट आहे। इसलिए जब प्रभु की जब आराधना के लिए हम आता है, आणि म्हणून ज्या वेळेला प्रभूच्या आराधने करता आपण येतो, अकबर में मत्ती 5 अध्याय का 22-23 वचन में प्रभु ने खास बात कहा। मध्ये 5 अध्याय 22-23 वचनामध्ये प्रभूने एक विशेष गोष्ट म्हटली। आराधना करने वाला व्यक्ति आणि आराधना करणारा मनुष्य उस आराधना भेंट चढ़ाने से पहले आणि त्याने आराधनाची भेट अर्पण करण्याच्या अगोदर उसका 23 से 24 23, 24, 25 इसलिए यदि तो अपनी भेंट वेदी पर लाए और वहाँ कुछ स्मरण करे कि तेरे भाई के मन में तेरे लिए कुछ विरोध है, तो अपनी भेंट वही वेदी के सामने छोड़ दे और जाकर पहले अपने भाई से मेल मिलाप कर और तब आकर अपनी भेंट चढ़ा। जब तक तू अपने मुद्दई के साथ मार्ग में ही है, उससे झटपट में मिलाप कर ले। कहीं ऐसा न हो कि मुद्दई तुझे हाकिम को सौंपे और हाकिम तुझे सिपाही को सौंप दे और तू बंदी गृह में डाल दिया जाए। प्रियो, यहाँ विषय कितना गंभीर आप देखिए, आणि या ठिकाणचा विषय किती गंभीर आहे तुम्ही बघा, है ना। आपका दिल में बात का गवाही आएगा आणि तुमच्या मनामध्ये या गोष्टीची साक्ष येईल। तो वो व्यक्ति का काम क्या है, पहले मेल खाना। आणि त्या व्यक्तीचं काम काय आहे की पहिले मेळ खाणं। बहुत गौरव का बात है, आणि खूप गांभीर्याची गोष्ट आहे। आज बहुत से पवित्र लोग उसके बारे में गौर नहीं देता। आणि आज पुष्कळ पवित्र लोक या विषयाकडे लक्ष देत नाही। हमें परखना है, आपण पारखायचं। मतलब मैं जब प्रभु की उपस्थिति में जाता है, आणि ज्या वेळेला मी प्रभूच्या उपस्थितीमध्ये जातो, मैं उस प्रभु के उपस्थिति में जा रहा हूँ, पूरा मेरे जीवन का चरित्र जानने वाला प्रभु। आणि मी त्या प्रभूच्या उपस्थितीमध्ये जात आहे की माझं संपूर्ण आयुष्य जाणणारा प्रभू, और वो हमारा अनेक बातों को तोल कर देखते रहता, आणि आपलं प्रत्येक काम तो मोजून पाहतो। है ना। उसका दृष्टि में कोई भी बात छिपा हुआ नहीं, आणि त्याच्या दृष्टीमध्ये कुठलीही गोष्ट लपलेली नाही। नेबुकदनेस्सर ने बोला नहीं, बोलने की विचार किया, आणि नबुकदनेस्सर बोलला नव्हता, बोलण्याचा विचार केला होता। प्रियो, हमारे विचारों को प्रभु दूरी से जानता, आणि आपले विचार प्रभू लांबूनच पारखतो। अभी आपसे ऐसा है तो आप देखो अपना विचार में कितना गलती आया होगा। आणि तुम्ही असं जर आहे तर तुम्ही विचार करा तुमच्या विचारामध्ये किती चुका झाल्या असतील। क्या हमने कभी हमारे जीवन में आया हुआ विचार के प्रति प्रभु से माफी मांगा? आणि आपल्या मनामध्ये जे काही विचार उठले त्याच्या संबंधाने कधी तुम्ही क्षमा मागितली का? मांगने चाहिए कि नहीं? आणि मागायला पाहिजे का नाही? क्योंकि वो पाप भी प्रभु के सामने प्रभु रेखा है, आणि ते पाप सुद्धा प्रभूने आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे। जरूर अगर आप प्रभु से माफी मांगेगा तो, आणि निश्चितच तुम्ही प्रभूकडे क्षमा मागितली तर प्रभु माफ करेगा।
करेगा आणि प्रभू क्षमा करेल और वो पाप भी हट जाएगा। आणि ते पाप सुद्धा दूर होईल। और तो जब तक अगर आपने ये भी मेरा पाप मुझे प्रभु से दूर करता है और प्रभु के साथ का संबंध से मुझे अलग करता है, ये समझ रह करके मन फिरना चाहिए। आणि हे पाप मला प्रभू पासून दूर करतं म्हणूनच हे मी पाप दूर करेल हे समजून आपण त्याला दूर करायचंय। बहुत गहरा बात है आणि खूप गहन गोष्ट आहे। मतलब प्रभु हमारे जीवन को तोलता है। आणि प्रभु आपलं जीवन मोजतो। पहले शमूएल उसका दूसरा अध्याय का 3रा वचन में, पहिलं शामुएल त्याचा 2 का 3, दुसरा अध्याय त्याचा 3रं वचन। यहोवा के तुल्य कोई पवित्र नहीं, हाँ, क्योंकि तुझे छोड़ और कोई क्योंकि यहोवा ज्ञानी ईश्वर है यहोवा ज्ञानी ईश्वर है। और कामों को तोलने वाला है। हाँ, हमारे हरेक कामों को तोलने वाला है। आणि आपलं प्रत्येक काम तो मोजणारा आहे। Praise the Lord। Praise the Lord। मतलब पहली बात है जब यिर्मयाह उसका 32 का 19, आणि यिर्मयाह त्याचं 32 त्याचं 19 वचन। ये हम लोग बार बार पढ़ने वाले एक बड़ी शब्द युक्ति है। करने वाला, तू बड़ी युक्ति करने वाला हाँ। और सामर्थ के काम करने वाला है। हाँ। तेरी दृष्टि मनुष्य के सारे चाल चलन पर लगी रहती है। देखा, मनुष्य के सारे चाल चलन पर तेरी दृष्टी लगी लगी रहती है, आणि परमेश्वराची दृष्टी मनुष्याच्या सर्व कामावर लागलेली असते। है ना। मैंने ऐसा नहीं किया करके नहीं बोल पाएगा। आणि मी असं केलं नाही असं म्हणू नाही शकणार। प्रभु न्याय करने के टाइम पर आकाश और पृथ्वी को मला गवाह के लिए बुलाने वाला है। आणि प्रभू ज्या वेळेला न्याय करेल त्या वेळेला आकाश आणि पृथ्वी यांना साक्षीदार म्हणून बोलवणार आहे। क्या बात है प्रिय? आणि काय गोष्ट आहे प्रेरणा, कोई भी बात छिपा नहीं रहती, कुठलीही गोष्ट लपून राहणार सब नाही रिकॉर्ड है प्रिय। आणि सर्व काही रेकॉर्ड केलेले आहे। आप लोग देखो, हम लोग अभी से ये बात का समझ लेकर कैसे चलना चाहिए। आणि आतापासूनच या गोष्टीची समज ठेवून कसं चालायला पाहिजे। गंभीर बात है। आणि खूप गंभीर गोष्ट आहे। संपूर्ण बाइबल का एक निचोड़ शब्द आपको याद है? आणि संपूर्ण बायबलचा एक सारांश म्हणून एक वचन येते, तुम्हाला माहिती आहे? मत्ती 7 अध्याय का 12 वचन। आणि मग ते 7 अध्याय त्याचं 12 वचन। हाँ, मानो उसको बोलता है गोल्डन सुवर्ण नियम, हाँ, गोल्डन वर्ड। यस। इस कारण जो कुछ तुम चाहते हो हाँ। कि मनुष्य तुम्हारे साथ करे, हाँ। तुम भी उनके साथ वैसा ही करो, हाँ। क्योंकि व्यवस्था और भविष्य वक्त की शिक्षा यही है। बोले क्या होता, इसके अंदर सब कुछ है। आणि याच्यामध्ये सगळं काही आहे। ये सिस्टम अगर आप जान लेगा तो, आणि ही जी पद्धत तुम्ही जाणून घेतली तर, वो वचन समझ में आया? आणि हे वचन लक्षात आलं। वापस एक बार ध्यान से पढ़ना है। आणि पुन्हा एकदा ते वचन लक्ष देऊन ऐका। हाँ। इस कारण जो कुछ तुम चाहते हो हाँ। कि मनुष्य तुम्हारे साथ करे, देखा, तुम और लोगों से जो कुछ चाहता है तू उनके साथ ऐसे कर। तुम भी उसके साथ वैसा ही करो। क्या बात है? आणि तुम्हाला वाटतं की लोकांनी माझ्याशी अशा प्रकारे वागायला पाहिजे, तर ही तुमची जबाबदारी आहे। अगोदर तुम्ही त्यांच्याशी तसं वागा। कई बार लोग क्या सोचते हैं, सब लोग मेरे साथ ऐसे करे परंतु मैं किसी के साथ नहीं करूँ। आणि पुष्कळ वेळा लोक असं विचार करतात की लोकांनी माझ्यासोबत असं वागायला पाहिजे, पण मी त्यांच्याशी तसं नाही वागणार। यही बात लूका 6 अध्याय का 31 वचन में भी है। आणि लूक 6 अध्याय 31 वचन। ये आपको मानव समझना बहुत जरूरी है, इसलिए मैं वही पढ़ना चाहूंगा। जैसा तुम चाहते हो हाँ। कि लोग तुम्हारे साथ करे, हाँ, तुम्हारे साथ करे। तुम भी उनके साथ वैसा ही करो। हाँ, तुम भी उनके साथ वैसा ही करो। आणि तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत तसंच करा। तो ये उसको प्रभु ने और भी थोड़ा शॉर्ट कर दिया। आणि प्रभूने अजून त्याला छोटं केलं। प्रभु हमको जैसे अभी पुराने नियम में 613 आज्ञा था, आणि जसं जुन्या करारामध्ये 613 आज्ञा होत्या, परंतु प्रभु मंदिर को वो बहुत छोटा करके दिया। आणि प्रभूने मंडळीला त्या खूप छोट्या करून दिल्या। परंतु बात बहुत गंभीर है। आणि त्या गोष्टी खूप गंभीर आहे। गलातियों 5 का 14। गलातीकराचं पत्र 5 अध्याय त्याचं 14 वचन। क्योंकि सारी व्यवस्था इस एक ही बात में पूरी हो जाती है, तू अपने पड़ोसी से अपने समान प्रेम रख। हाँ, देखो ये इसमें सब कुछ है बोलता हूँ। आणि त्याच्यामध्ये सगळं काही आहे। अभी इससे बढ़कर कभी ज्यादा विस्तार से कोई क्लास लेने की जरूरत नहीं है। आणि जास्त विस्तार रीतीने क्लास घेण्याची गरज आहे का? और समझने के लिए और एक शब्द मैं पढ़ाता हूँ, आणि समजण्याकरता अजून एक वचन तुम्हाला क्योंकि ये भी वाचायला एक बड़ा अनोखा बात है। आणि ही सुद्धा खूप अद्भुत गोष्ट आहे। मतलब रोमियो उसका 13 अध्याय का 8 से 10। रोम त्याचा 13 अध्याय 8 ते 10 वचन। आपस के प्रेम को छोड़ हाँ। और किसी बात में किसी के करता न हो, हाँ। क्योंकि जो दूसरे से प्रेम रखता है हाँ। उसी ने व्यवस्था पूरी की है। हाँ। क्योंकि यह की हाँ। व्यभिचार न करना, हत्या न करना, हाँ। चोरी न करना, लालच न करना, हाँ। और इनको छोड़ और कोई भी आज्ञा
देखा सबका सारांश इस बात में पाया जाता है, अपने पड़ोसी से अपने समान प्रेम रख। देखा सारे सारांश इसमें है। आणि संबंध गोष्टीचा सारांश जो आहे तो याच्यामध्ये आहे। कितना अनमोल बात है आणि केवढी अनमोल गोष्ट आहे। अभी ये बात तुम्हें हम कहाँ तक सक्सेस हुआ आणि या गोष्टीमध्ये कुठपर्यंत आपण विजय प्राप्त केला। प्रभु ने सरल बात हमको बताया आणि प्रभूने सरळ गोष्ट आपल्याला सांगितली। वास्तव में इसमें हम विजयी हुआ है। आणि खरोखर याच्यामध्ये आपण विजय झालोय का? प्रभु का आगमन नहीं हुआ तो कल लोग बात को आपको थोड़ा विस्तार से आणि समझाएंगे। प्रभूच्या आगमनाला जर उशीर झाला तर उद्या ही गोष्ट तुम्हाला विस्तार रीतीने प्रियो, सांगेन। बहुत सिंपल बात है आणि खूप सरळ गोष्ट आहे, पर तो हमें जानना चाहिए। आपण जाणायला पाहिजे। अभी हम रोज मसीह के रूप बनते जाएंगे। आणि म्हणून मग आपण दररोज ख्रिस्ताच्या रूपामध्ये रूपांतर प्रभु का दिल को आनंद करने वाला बने आणि प्रभूच्या हृदयाला आनंद करणारे हो। तो प्रभु को महिमा मिले। प्रभूला गौरव मिळो। हाँ।